आरोग्य अभियानाच्या बेमुदत संपला नर्सेस संघटना व सहकारी कर्मचारी संघटनेचा सक्रिय पाठिंबा। राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकत्रितपणे समिती महाराष्ट्राने सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आणि संपला सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना तसेच राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूर यांनी सक्रिय समर्थन दर्शवले। संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये नियमित सेवेत समावेश, शासकीय सेवेत समतोल वेतन व सेवा संरक्षण यांचा समावेश आहे। आंदोलनाला मिळालेला वाढता पाठिंबा लक्षात घेता आरोग्य सेवा कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नवनिर्मित नर्सेस संघटनेचा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकत्रीकरण समिती महाराष्ट्र 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत संपाला महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीनं आणि सोलापूर जिल्हा नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष या नात्यानं आम्ही NRHMच्या लोकांचा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या असलेल्या संपाला सक्रिय आणि जाहीर पाठिंबा देतोय। NRHM अधिकारी आणि कर्मचारी संघटनेला प्रशासनाची दारे ठोकवताना जर अडचण आली तर महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी आहेत, ग्रामविकास खाते असेल किंवा आरोग्य खात्याचे सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या दालनामध्ये जाण्याची वेळ आल्यास नवनिर्मित नर्सेस संघटना यांच्या पाठीशी राहून यांना सक्रिय पाठिंबा देईल, यात कसलीही शंका नाही। मी राजाभाऊ सोनकांबळे, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा जिल्हा सरचिटणीस, दिनांक 19/8/2025 पासून आरोग्य खात्यातील विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचारी पूनम गेट समोर बेमुदत संपावर बसलेले आहेत। हा संप निवळ सोलापूर शहरापुरता नसून ऑल महाराष्ट्र संप चालू आहे। महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 मार्च 2024 रोजी कर्मचाऱ्याच्या बाजूने शासन निर्णय काढलेला आहे। त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनामध्ये प्रशासन अद्यापर्यंत करत नाहीयेत। त्या शासनाच्या GRची अंमलबजावणी करावी म्हणून ही प्रामुख्याने मागणी आहे। या मागणीसाठी हे कर्मचारी उपोषण बसलेले आहेत। औरंगाबादच्या खंडपीठाने मागील वर्षामध्ये या कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल दिलेला आहे की या कर्मचाऱ्यांना, जे कर्मचारी 10 वर्षापेक्षा जास्त सेवा केलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नेमणूक करून द्यावी आणि 10 वर्षापर्यंत ज्यांनी सेवा केलेली आहे त्याला समान काम समान वेतन या बेस खाली वेतनवाढीमध्ये वाढ करावी अशा मागण्या खंडपीठाने सुद्धा मान्य केलेल्या असून शासनाला आदेश दिलेले आहेत। तर महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनातील प्रशासन हे दोन्ही या अंमलबजावणी करत नाहीत। त्यामुळे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने मी सर्वप्रथम शासन आणि प्रशासनाचा निषेध करतो, कारण आरोग्य खातं हे राज्याचं महाराष्ट्र शासनाचा कणा आहे। अत्यावश्यक सेवेमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता हे सेवा स्वच्छ भावनेने सेवा करतात। अशा कर्मचाऱ्यांना शासन न्याय देत नसेल तर या शासनाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या 14/4/24 जो GR आहे आणि औरंगाबाद खंडपीठाचा जो निकाल आहे, या दोन्ही निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर जर नाही केली तर राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना ही संपूर्ण राज्यभरामध्ये आमच्या नर्सेस फेडरेशन आमच्या या भगिनी आहेत, आमच्या मध्यवर्ती संघटनेतील संलग्नित असलेले हेच भगिनी आहेत, त्याही आमच्या या संपाला जाहीर पाठिंबा दिलेले आहेत। त्यामुळे मध्यवर्ती संघटना या संपूर्ण संघटनेशी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्याशी समस्याशी समरस असून या जोपर्यंत मागण्या होत आहेत तोपर्यंत मध्यवर्ती संघटना संपूर्ण ताकदीनिशी यांच्या पाठीशी राहून यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार आहोत, असं या ठिकाणी आम्ही जाहीर अभिवचन देतो।